तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संक्रांतीचा सण इतका गोडवा घेऊन येतो की आपण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना तिळगुळ देऊन त्यांना गोड गोड बोलण्याचं सांगतो। अशीच आज आपण तिळ आणि गोळाची पोळी बनवून अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही पोळी खाऊ घालणार आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तिळगुळ पोळी बनवतोय त्यासाठी इथं आपण पहिल्यांदा कणिक मळून घेऊया। कणिक मळण्यासाठी इथं मी परातीमध्ये पहिल्यांदा पाणी आणि मीठ घालून घेतलेलं आहे। असं परातीमध्ये पाणी आणि मीठ घालून घ्यायचं आणि नंतर पीठ चाळून घेतलं ना, पिठाला सगळं मीठ लागलं जातं, त्यामुळे पहिल्यांदा आपण पाण्यातच मीठ घालून घेतलेलं आहे। आता इथं पीठ ही चाळून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलं। 5 ते 6 पोळ्या बनवणार आहे ना, त्यासाठी मी तेवढंच पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। आता आपल्याला पोळीसाठी जी कणिक लागते ना, ती जास्त घट्टही नाही मळायची आणि जास्त पातळही नाही मळायची। बघा इथं अशी आपण मळून घेतलेली आहे। मळून चांगली घ्यायची आणि नंतर बघा इथं थोडीशी ना मी परातीमध्ये आपटून घेणार आहे। आपटल्यामुळे काय होतं, कणकेला ना एक लवचिकपणा येतो आणि सारण जास्त भरल्या जातं पोळीमध्ये, त्यामुळे इथं मी थोडीशी कणिक आपटून घेतलेली आहे। आता त्याचा एक असा गोळा करून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास ना कणिक आपण भिजवून घेणार आहे आणि अर्ध्या तासानंतरच आपण पोळीसाठी घेणार आहे। पोळीसाठी आपण सारण तयार करून घेऊया। सारण तयार करण्यासाठी मी वाटीला थोडंसं कमी तीळ घेतलेलं आहे। तीळ आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजताना आपण गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच भाजायचं, म्हणजे तीळ छान असं खमंग भाजलेही जातं, तेवढंच त्याची पोळी ना खाताना चवीला पण छान लागते। त्यामुळे इथं आपण 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवरती तीळ छान असं भाजून घेतलेलं आहे। बघा तीळ ही भाजून झालेलं आहे। आता आपण ना तीळ काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये हितात आपण शेंगदाणा भाजून घेणार आहे। त्यासाठी इथं मी अर्धी वाटी एवढा शेंगदाणा घेतलेला आहे। शेंगदाणा सुद्धा बघा भाजताना आपल्याला ना लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे, तर शेंगदाण्यांना खमंग भाजल्या जातो आणि पोळी चवीला चांगली लागते। त्यामुळे इथं आपण अगदी 4 ते 5 मिनिट ना लो फ्लेमवरती शेंगदाणा भाजून घेतलेला आहे। शेंगदाणे पण बघा छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे काढून घेऊया। तीळ ही आता थंड झालेलं आहे। थंड झालेलं तीळ आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं बघा आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये तीळ घालून त्याच्यावरती आपण झाकण झाकून त्याची एक अशी बारीक अशी आपण पावडर तयार करून घेतली। त्यामध्ये इथं अर्धी वाटी एवढा आपण गूळ घालून घेणार आहे आणि इथं आपण जे शेंगदाणे भाजून घेतले ना, आता तेही बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथं 3 ते 4 विलायची घालून घेणार आहे फ्लेवरसाठी। थोडंसं तुम्ही जायफळ घातलं तरी सुद्धा चालेल, छान असा पोळीला फ्लेवर येतो विलायचीचा, त्यामुळे मी इथं 3-4 विलायची घालून शेंगदाणा बारीक करून घेतला बघा। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र चांगलं करून घेणार आहे। नंतर मिश्रण एकत्र झाल्यानंतर मग त्यामध्ये अर्धा चमचा एवढं आपल्याला तूप घालायचं आहे। मिश्रण एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण एकत्र मिक्स झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहे, त्यामुळे ते एकजीव होतं, म्हणून आपण ते मिक्सरमध्ये नंतर फिरवून घेतलं। आता इथं आपलं मिश्रण ही तयार झालेलं आहे बघा। मिश्रण आपण हाताने दाबलं तर त्याची मूठ तयार झाली पाहिजे आणि अंगठ्याने पसरवलं तर ते मोकळं झालं पाहिजे। असं इथं आपण सारण पोळीसाठी लागणारं तयार करून घेतलेलं आहे। आता कणिक बघा छान अशा अर्धा तास एवढी आपण भिजवून घेतलेली आहे। कणिक पण छान अशी भिजलेली आहे। नंतर मग त्याच्यावरती आपल्याला थोडंसं असं तेल घालायचं आहे। तेल टाकून थोडंसं आपण कणिक मळून घेणार आहे। थोडीशी आपल्याला 1 ते 2 मिनिट मळायची आहे। नंतर त्याचा एक आपण असा गोळा बनवून घेणार आहे आणि परातीमध्ये एका साईडला तो गोळा सरकावून घेतला। त्याच परातीमध्ये आता आपण थोडंसं पीठ घेणार आहे। पीठ इथं बघा मी चाळणीने चाळून घेतलं। आता आपण इथं लिंबा एवढा ना गोळा घेतलेला आहे कणकेचा, तो तळ हातावरती असा चांगला मळून घ्यायचा। तळ हातावरती मळल्यानंतर आता आपण तो पिठामध्ये चांगला घुळवून घेणार आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आतल्या साईडला दाबत आपल्याला 4 बोटांनी पुढे सरकावत सरकावत अशी पारी तयार करून घ्यायची आहे। जशी आपण मोदकाला तयार करतो ना पारी, त्याच पद्धतीने इथं आपण गोल अशी वाटी तयार करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण सारण भरणार आहे। सारण बघा सारणाची अशी मूठ दाबून आपण सारण
पारीमध्ये भरून घेणार आहे। सारण आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने आतल्या साईडला थोडं थोडं दाबायचं आहे आणि थोडंसं असं मी सारण भरत जाणार आहे, कारण जेवढं हुंड्यामध्ये सारण बसते ना तेवढं आपण सारण भरायचं। नंतर आता आपल्याला दोन्ही अंगठ्याच्या आणि बोटाच्या साहाय्याने आपल्याला कणिक वरच्या साईडला सरकावत आता इथं आपण अशी गोल त्याची शेंडी तयार करून घेतली। जशी आपण मोदकाची तयार करतो ना त्याच पद्धतीने अशी शेंडी तयार करायची। तेच शेंडी त्याच गोळ्याला चिटकावून घ्यायची आणि गोळा असा तळ हातामध्ये दोन्ही चांगला फिरवून घ्यायचा, म्हणजे सारण काय होत गोळ्यामध्ये पसरलं जातं। नंतर तो गोळा आपण पिठामध्ये घोळवून बोटामध्ये आणि तळहातामध्ये चांगला फिरवून घ्यायचा आणि दोन्ही तळहातांनी चांगला गोळा फिरवून त्यामध्ये पूर्ण कडेपर्यंत सारण येतं। नंतर मग तो पिठामध्ये घोळवून इथं आपण लाटण्यासाठी घेतलेला आहे। आता बघा इथं लाटताना काय करायचं, एकदम बेलणं ना आपल्याला हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायचं आहे। जेवढी तुम्ही हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायचाल ना तेवढी पोळी चांगली लाटल्याही जाते, ते मध्येच फुटत नाही। म्हणून आपल्याला पोळी लाटताना एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहेत। नंतर बघा त्याच्यात आपल्याला थोड्या अशा ना बेलण्याने ना कडाही लाटून घ्यायच्या आहेत। इथं आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपण तव्यामध्ये घालूया। इथं आपण तवा गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये आता इथं आपण पोळीही घालून घेतली। 1 ते 2 मिनिटानंतर बघा थोडी पोळीला अशी बबल यायला लागतात। नंतर मग आपण तिला पलटवून घेतलेली आहे। नंतर थोडंसं इथं मी तेल लावलेलं आहे। ह्या ठिकाणी जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता, परंतु इथं मी तेल लावूनच पोळी भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम पोळी भाजताना मिडियमच ठेवायची आहे, कारण तिळगुळाची पोळी असते ना, गुळामुळे लगेच पोळीला पोळी करपल्या जाते। त्यामुळे काय करायचं, गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवून आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे। आता इथं बघू शकता मस्त अगदी पोळी आपली टम्म अशी फुगलेली आहे, अशी छान अशी फुगल्या जाते। त्यामुळे लाटताना एकदम पोळी आपण इथं हलक्या हाताने लाटून इथं पोळी बघा छान अशी भाजूनही झालेली आहे। पोळी भाजताना पोळीचे काठही भाजून घ्यायचे, त्यामुळे पोळी सगळी भाजल्या जाते। नंतर मग आपण इथं काढून घेणार आहे। दुसरी पण पोळी अशीच बनवलेली आहे आपण, तिचे बघा आता मी काठ उघडून दाखवते। अगदी काठापर्यंत सारण गेलेलं आहे, असं काठापर्यंत सारण जातं। हुंड्यामध्ये सारण भरल्यानंतर ते सारण पसरवून घ्यायचं, त्यामुळे पोळीच्या काठापर्यंत सारण येतं। अशा सर्व आपण पोळ्या तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।